नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर हे बघा, आज मी मस्तपैकी अशी मुळ्याची भाजी करणार आहे. ही भाजी मी धुवून घेतली आहे. बघा, आपली गावठी मुळा आहे आणि ही आपण आता कशी करायची हे मी आज रेसिपी टाकणार आहे, दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ. तर ह्यासाठी मला कांदा, ओलं खोबरं आणि 2 मिरच्या लागणार आहे. तर चला आपण आधी ही भाजी व्यवस्थित बारीक चिरून घेऊया. तर हे बघा, आपल्या आता इथे कढई ठेवलेली आहे तापायला भाजीसाठी. त्यात आपण थोडंसं 1-2 चमचे तेल ओतून घेणार आहोत. हे बघा, आपल्या आता कढई इथे तापलेली आहे. यात आपण 2 छोट्या मिरच्या हिरव्या आणि 1 कांदा कापून घेतलेला आहे. हा आपल्याला थोडा वेळ परतायचा आहे. जास्त लाल होईपर्यंत नाही परतायचा, थोडा मध्यम. हे बघा, आपला इथे कांदा आता थोडा लाल गुलाबी असा झालेला आहे. त्यात आता आपण किंचितशी हळद टाका. तुम्ही नाही टाकला तरी चालेल, मी मात्र घालते. आणि जरा वेळ असे आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचे. आणि आपल्याला बघा, मुळ्याची भाजी घालायची आहे. ते गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही, या मंद आचेवर ठेवायचा. काय काय लोक ही भाजी चुरून घेतात, पिळून वगैरे मीठ लावून चुरतात आणि नंतर पिळून घेतात. पण मी डायरेक्ट धुवून घेते भाजी पहिल्यांदा, नंतर चिरते बारीक आणि डायरेक्ट फोडणीला घालते. तुम्ही सुद्धा ही भाजी जर बनवत असाल तर कशी बनवता ते मला एकदा कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची सुद्धा मी जे पद्धत दाखवते तशीच आहे काय तेही मला नक्की कॉमेंट करून सांगा. हे बघा, गॅस एकदम बारीक आहे. आणि यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडंसं घालायचं आधी, कारण काय ही भाजी अजून आळणार आहे, म्हणून थोडंसं घालून घ्यायचं. आणि थोडा वेळ आपल्याला ह्याला झाकण लावायचं आहे. आता आपण 2 मिनिटांनी बघूया. तर आपण आता बघूया झाकण काढून. हे बघा, पाणी सुटलंय भाजीला. आपल्याला मंद आचेवर म्हणजे भाजी परतायची आहे. आणि त्यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. आपण मीठ लावतो ना, म्हणजे मीठ घालतो त्याने आपणच पाणी सुटतं भाजीला. हे बघा, अजून याला आपण 5 मिनिटं अशीच मंद आचेवरती ठेवूया. आपण आता बघूया भाजी आपली. हे बघा, आपली आता इथे भाजी तयार झाली. यात आता आपण ओलं खोबरं घालणार आहोत. हे बघा, मस्तपैकी आपली अशी भाजी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा अशीच भाजी करता काय नक्की कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला काही विसरू नका. खूप जण अजून सबस्क्राईब करत नाही आहे. आणि मला एक कॉमेंट करा तुम्हाला कसे काय माझे व्हिडिओ वाटतात ते. तर चला, भेटूया आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तर हे बघा, आपली आता इथे मस्तपैकी मुळ्याची भाजी तयार झाली आहे. तिखट डाळ आणि मुळ्याची भाजी खूप सुंदर लागते. हे बघा, तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा अशा प्रकारे भाजी करायची, आणि खूप सुंदर टेस्टी भाजी होते.